सातारा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बणकर यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टर युवतीने हॉटेलवर गेल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर युवती ज्या ठिकाणी राहत होती तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपी प्रशांत बणकर याला पोलिसांनी काल तारीख 26 पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा एक आरोपी PSI गोपाळ बदणे हा बणकरच्या अटकेनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. आरोपी प्रशांत बणकर याच्या घरातील वरच्या मजल्यावरती डॉक्टर महिला राहत होती. महिला ज्या ठिकाणी राहत होती तिच्या फ्लॅटला कुलूप लावले होते. आत्महत्येपूर्वी आरोपी प्रशांत बणकर आणि डॉक्टर युवतीमध्ये वाद झाला होता. या वादानंतर प्रशांत बणकरने तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे म्हटल्याची माहिती पुढे आली आहे. फ्लॅट बंद असल्यामुळे ऐनवेळी कुठं जायचं म्हणून महिला डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. मानसिक तणावात असणाऱ्या डॉक्टर युवतीने या संदर्भात PSI गोपाळ बदणे आणि प्रशांत बणकर यांना वारंवार कॉल केले होते अशी माहिती समोर आली आहे. डॉक्टर युवती गेल्या 8 महिन्यांपासून प्रशांत बणकर याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. 23 तारखेला पहाटे 1:30 महिला डॉक्टरने फलटण येथील मधुदीप हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. यावेळी डॉक्टरने हॉटेलची रूम 2 दिवसांसाठी बुक केली होती. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना डॉक्टर युवतीसोबत कोणी नव्हतं. डॉक्टर PSI बदणे आणि बणकर यांच्यात अनेक कॉल झाले. दिवसभरात दार न उघडल्यामुळे संशय आल्यामुळे 23 तारखेला संध्याकाळी 4 वाजता हॉटेल व्यवस्थापनाने दार उघडले. त्यावेळी डॉक्टर युवतीचा मृतदेह आढळला. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी डॉक्टर युवतीने स्वतःच्या हातावर माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे असून ज्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला तसेच प्रशांत बणकर याने 4 महिने शारीरिक व मानसिक छळ केला असे लिहून ठेवले आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि प्रशांत बणकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रशांत बणकरच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या मुलाने त्या डॉक्टर युवतीला कसलाही त्रास दिलेला नाही. हातावर पेनाने कोणीही लिहिलं की डॉक्टर मॅडमने लिहिलं याचा संपूर्ण तपास व्हावा आम्हाला शंका आहे. डॉक्टर मॅडमने आमच्या मुलाचं नाव कसं काय घेतलं? डॉक्टर मॅडम आमच्या मुलाला दादा म्हणायच्या. तो इथे राहत पण नव्हता. तो फक्त शनिवारी रविवारी यायचा आणि कामाचा लोड असल्यामुळे तो इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष देत नव्हता. गोपाळ बदणे याचं नाव देखील आम्ही कधी ऐकलं नसल्याचं बणकरच्या आईवडिलांनी म्हटले आहे. आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना बघितलं होतं. त्या मला सांगून गेल्या होत्या, काकू मी आधी राहत होते तिथे नाश्ता करण्यासाठी चालले आहे असं त्यांनी मला सांगितलं. तिथेच त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जेवण केलं होतं. मी त्यांना फोन केला होता जेवायला कधी येता म्हणून, तर त्या म्हणाल्या दुसऱ्या एका काकूंनी मला जेवायला बोलवलं आहे. त्या गेल्या आठवड्यात जरा टेन्शनमध्ये दिसत होत्या. आम्ही त्यांना स्वतःहून विचारलं तर त्या कधीच सांगत नव्हत्या. काही वेळाने त्या परत आधी सारख्या नॉर्मल असायच्या. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बणकर परिवाराने केली आहे. तर आपला मुलगा निर्दोष असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.